माझ्याबद्दल बिचिंग करतेस तू? तू माझी बदनामी करणार आहेस आता? अजून काय बदनामी व्हायची बाकी आहे हर्षा? एव्हरी अल्टरनेट डे ना महितार सर तुला ग्रिल करत असतात. तू डेडलाईन्स पाळत नाहीस, तू फेक रिपोर्ट्स देतेस आणि तू किती अनप्रोफेशनल आहे ना हे आता हेड ऑफिसला सुद्धा कळलंय. आता तू मला शिकवणार आहेस प्रोफेशनलिझम? अगं काय येत होतं तुला? काय कामं येत होती? मी शिकवली तुला कामं. सगळीकडे तुला मी रेकमेंड केलं आणि तू माझ्याशी हे बोलतेस? माझ्या मागे मागे करत राहिलीस ना म्हणून आली आहे तू इथपर्यंत. त्यामुळे माझ्याशी आता असं बोलायचं नाही. भैरवीला जसं कामावरून काढून टाकलं ना मी, तसं तुलाही काढायला वेळ लागणार नाही मला. सो डू नॉट चॅलेंज मी, ओके? काय म्हणालीस? भैरवीला कसं बाजूला केलंस तू? नाही ते मी कळलं मला. मला हे ऐकायचंय की तू भैरवीला कसं बाजूला केलंस. गपचूप सांग. का भोंजाळेला विचारू? एक मिनिट. हॅलो मेहता साहेब, मला तुमच्याशी थोडं बोलायचंय. तुम्ही इथं येताय का मी तिथं येऊ? भैरळे सांगा, तो कागद कसला होता, त्याच्यावर सही कशी आली? सांगा सांगा. तो नक्की कसला कागद होता, त्याच्यावर काय लिहिलं होतं मला काय बी माहित नाही. मला वरूनच ऑर्डर्स आल्या होत्या. कसल्या? मला सांगण्यात आलं भैरव मॅडमचं लक्ष नसेल तेव्हा त्या कागदावर सही घे. तेवढंच मी केलं. मग त्यानंतर मला कळालं की त्या मी घेतलेल्या सहीमुळे भैरव मॅडमवर लाच खाण्याचा आरोप झाला. कोणी दिल्या ऑर्डर्स? व्हॉट रबिश? माझा या प्रकरणाशी काही संबंध नाही. नो नो सर, यू कांट गेट अवे विथ दिस. आणि तुम्हीच मला सांगितलं होतं ना भैरवीला बाजूला केलंस तर तुला टीम लीडर बनवेन म्हणून. मी हर्षा, तुम्ही माझ्यावरती आरोप करताय. अहो बोंजाळे होता ना सर, त्याच्या समोर हे सगळं डिस्कशन झालंय. पुरावा काय तुमच्याकडे? हा पिऊन याच्या जीवावर तुम्ही बोलताय का? हो, किती पैसे दिलेत त्याला? नो, दिस इज द लिमिट सर. तुम्हाला भैरवीला काढून टाकायचं होतं म्हणून तुम्ही मला कॉन्टॅक्ट केलात आणि हे सगळं जे झालंय ना हे तुमच्या सांगण्यावरून झालंय. आणि ह्या आधी तुमच्या ऑफिसमध्ये 2-3 वेळा आलो पण आम्ही. तेव्हा तुम्ही काय बोललात की मी सगळं मॅनेज करतो म्हणून. हाऊ डेअर यू? कुणाशी बोलताय तुम्ही? तुम्हाला काय कळतंय का? मी तुमच्या अगेन्स्ट बदनामीची केस करू शकतो, हे लक्षात ठेवा. ठीक आहे मग करा. आता अख्ख्या ऑफिस समोर नाही तुमची बदनामी केली ना तर नावाची हर्षा रणदिवे नाही मी. बस. तुम्ही किती नीच आणि नालायक आहात ते आता तुम्हाला कळलंच असेल. तुमच्यासारखी माणसं कुणाचीच नसतात. हर्षा, शहाणी जर असशील तर यांच्या सांगण्याप्रमाणे काहीही करणं बंद कर. आणि मेहता साहेब, मी जर पोलीस स्टेशनला जाऊ नये असं जर तुम्हाला वाटत असेल तर भैरवीला परत बोलवा. मला तुम्ही ऑर्डर करायची नाही. हा, तुमच्याकडे काय पुरावे आमच्या विरोधात की आम्ही मुद्दाम केल्याचा? पुरावे गोळा होतील हो, पण तुमच्यामुळे कंपनीची बदनामी झाली असं सांगून तुम्ही भैरवीला काढलं तर तसं तुम्हालाही काढतील एवढं मी नक्की बघेन. तेव्हा शहाणे असाल तर भैरवीला कंपनीत मानानं बोलवा. आजच्या आज.
अगं तुझ्या सासऱ्यांनी ठरवलं तर कर मंगळागौरीची पूजा. हो बघते. बघते नाही या, तयारीला लाग. बरं तुमच्या किती नातेवाईकांना बोलवायचंय? नाहीतर एक काम कर, पल्लवीच्या वेळची ना वेणुताईंची लिस्ट आहे, ती भाऊजींना शोधायला सांग. तसंही त्यातल्या फार लोकांशी तुमचा संबंध उरला नाहीये, त्यामुळे कुणी येणार नाही जास्त. बरं आपल्या नातेवाईकांना तू फोन करतेस की मी करू? आई ऐक ना, मला नाही ह्याच्यात काही इंटरेस्ट. बरं ठीक आहे, मी करते आमंत्रण. अगं मला मुळात या मंगळागौरीतच इंटरेस्ट नाहीये. मला कशातच इंटरेस्ट नाहीये हल्ली. अगं हो बाळा, समजू शकते मी, पण हे बघ काही रीतिरिवाज असतात, ते करावेच लागतात. आई प्लीज प्लीज माझ्या मागे नको लागूस आता. ए बाबांना पण स्पष्टपणे सांगणार आहे, मी काहीही करणार नाहीये. आणि घरात एवढे प्रॉब्लेम सुरू असताना तर नाहीच नाही. अगं कधी संपणार आहेत तुमच्या घरातले प्रॉब्लेम्स आणि कोण सोडवणार आहे ते? भैरवी हे बघ, मला उगीच चिडायला लावू नकोस हा. तू मंगळागौरीची पूजा करणार आहेस म्हणजे करणार आहेस. ठेवते मी. भैरवी, ए भैरवी, गुड न्यूज फॉर यू. काय झालं बाबा? अगं तुझ्या नोकरीचा प्रॉब्लेम कायमचा सुटलाय. म्हणजे आजोबा तुम्ही सगळा सीन सॉर्ट केलात? हा. सो माऊ आता परत ऑफिसला जाऊ शकते ना? ओ माय गॉड, थँक्यू सो मच आजोबा, यू आर सच अ प्रो. माऊ जॉब झालं. आजोबा यू आर सच अ प्रो. अगं प्रो मी नाही, तुझी मावशी आहे, मावशी. अगं हा मान आणि आदर तिने मोठ्या कष्टाने मिळवला आहे, तो तिला परत मिळणार आहे. पण परत जर त्याने काही वेगळ्या प्रकारे तिला त्रास द्यायचा प्रयत्न केला तर ते आहेत आणि मी आहे. अन्याय सहन करणं हेही चूकच आहे आणि मी ती चूक करणार नाही. माऊ तू रडू नकोस ना आता. युअर अ बॉस लेडी, युअर अ रॉक स्टार. मी नाही समा, तुझे आजोबा रॉकस्टार आहेत. हे सगळं त्यांच्यामुळे शक्य झालंय. थँक्यू बाबा. का? माझ्यामुळे तुला नोकरीवरून काढणार होते म्हणून? नाही, तुम्ही मला निर्दोष सिद्ध केलं म्हणून. पण तुझी एक चूक झाली आहे भैरवी. माणूस कितीही विश्वासातला असला तरी कागद वाचल्याशिवाय सही करायची नसते. चुकलं माझं. हरकत नाही, माणूस आहे तिथे चुका व्हायच्याच. मी नेहमी म्हणत आलो, चूक म्हणजे चूक, चुकीला माफी नाही. त्यामुळेच माझी दोन्ही मुलं माझ्यापासून दुरावली. त्यांना चुकण्याची मी कधी संधीच दिली नाही. माझ्या नजरेच्या धाकात ठेवत आलो मी त्यांना. माझ्याशी कधी मोकळेपणाने बोलूच शकली नाहीत. माझा मुलगा परत माझ्याशी बोलू शकेल का? बाबा, भैरवी, बाबा तुम्ही नाही हो, मी चुकलोय. आजपर्यंत कुठल्याच गोष्टीची जबाबदारी घेतली नाही मी, आणि आता अचानक सगळ्या जबाबदाऱ्या माझ्यावर पडल्या. मी घाबरलो बाबा. पैसा कसा कमवायचा, कसा वाचवायचा, त्यासाठी कोणाशी बोलायचं आणि कोणाशी नाही बोलायचं हे नाही शिकलो मी. त्यामुळेच हे सगळं झालं बाबा. आय एम सॉरी, आय एम रिअली सॉरी. अरे माफी माझी नाही, हिची माग. हिच्या कष्टाचा पैसा होता तो. भैरवी, मी तुझ्याशी खूप वाईट वागलो, खूप चुकीचं वागलो. आधी तुझ्या पगारामुळे इन्सिक्युअर झालो, त्यावरून भांडलो. मग पटकन पैसे कमवायचे म्हणून हे असे उद्योग केले, ते तुला न सांगता. आय एम रिअली सॉरी. मला माफ करशील? एका अटीवर. रोज रात्री माझ्यासोबत खाली गप्पा मारायला यायचं. अनिश, तू गप्प असलास की मी गप्प होते. प्लीज माझ्याशी बोलत राहा. जे काही असेल, तुझी भीती, तुझ्या इन्सिक्युरिटीज, सगळं शेअर करत राहा.
आपल्याला एकमेकांचं कधीच पटणार नाहीये सगळं. भांडणं होणार आहेत, पण ऍटलिस्ट मला पटवून देण्याचे एफर्ट्स नको सोडूस प्लीज. बघितलंस वेणू, घर कसं अगदी आनंदाने भरून गेले. सगळ्या माणसांना आपापल्या चुका कळल्या आहेत. तू नेहमी म्हणायचीस ना की संकट कधी कायमची नसतात. माणसं जर एकत्र असली तर कुठलंही संकट आनंदाने झेलू शकतात. बघ तू आता मी भैरवीची मंगळागौर कशी थाटामाटात साजरी करतो. धडका उडवून देईन सगळा. राधा, एकदम फिल्मी सीन झाला ना. हो ना. भांडणच संपलं याच्यातलं. आता मंगळागौर होते. तुला काय करायचंय? मला काय करायचं म्हणजे मला खेळायचे मंगळागौर. मजा. कशी जाऊ? ते म्हातारं मोठं शास्त्री दिमागाचं आहे तर काय विचार करीन. बाप्पा हिच्या नवऱ्याला नाही बरं, आजारी आहे, तर आजारी पतीची सेवा करणे हे पत्नीचं कर्तव्य आहे असं म्हणून मला घरात बसवीन. काय होतंय, थोड्या टाइमासाठी ना ऍक्टिंग असं टाइम प्लीज करू. हा मुद्दा बरोबर आहे, पण मला जरा विचार करावा लागेल. हे मावो, नको ना विचार करूस तू. काहून? आता मी विचार करतो. हा काय बाप्पा, शहाणपणा करून आपल्याला काही तर मिळालं नाही. आता येडा बनवून मिळवूया. आता तू फिल्डिंग करायची, मी बॅटिंग करणार. असं. ते ऍक्सिडेंट झाला, ते डोसकं आपटलं होतं दगडावर, तर आतलं वायरिंग काही हल्लं का तुमचं? लय हुशार झाले तुम्ही. आता रंगते मंगळागौर.